हे विमान अहमदाबादला पोहोचलं आणि अहमदाबादला पोहोचल्यानंतर हे अहमदाबादवरनं उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली. याच्यामध्ये अजूनही स्पष्टता नाहीये की हे का घडलेलं आहे. या बघू शकता तुम्ही किती अतिशय म्हणजे बिल्डिंग मध्ये घुसलेलं आहे आणि याच्यातले लोक तर मेलेच, पण त्या बिल्डिंग मध्ये जे राहणारी लोक होते त्यांचं देखील इथे नुकसान झालंय. इकडे तुम्ही बघू शकता की अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि इथे आग जी की आटोक्यात न येण्यासारखी आग होती. हे काही फोटोज आपल्याला इथे दिसत आहे. या फोटोंवर आपल्याला इथे अंदाज बांधू शकतो आपण की ही किती वाईट दुर्घटना आजच्या डेटला ही झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की हे जे काही बोईंगचं विमान आहे, हे बोईंगचं विमान 787 ड्रीम लायनर एक विमान आहे की जी बोईंग कंपनी बनवते आणि याच्यामध्ये जवळपास 210 लोक हे कमीत कमी बसत होते आणि याच्यामध्ये 200 किलोमीटर पर्यंत हे एका उड्डाण मध्ये जाऊ शकतं. म्हणजे आता जर दिल्लीहून निघालं तर हे कंटिन्युअसली 15,000 किलोमीटर हे चालू शकतं मित्रांनो. कंपनी कुठली याची, तर बोईंग कंपनी आहे जी की युएस ची कंपनी मित्रांनो. आणि याची जी काही फॅक्टरी आहे ती वॉशिंग्टन मध्ये आपल्याला बघू शकता. याच्यामध्ये जे उद्देश आहे म्हणजे याचं जे काही नामकरण केलं 787-8 या विमानाने हे ओळखलं जातं आणि हे भारताच्या एअर इंडियाने जवळपास 2011 साली घेतलं होतं. 2011 ते 13 मध्ये यांच्या ट्रायल झाल्या आणि मग 13 पासून याचं उड्डाण त्यांनी सुरू केलं होतं मित्रांनो. याचं जे काही बोईंग कंपनी, ही बोईंग कंपनी खूप काही मोठी आहे आणि यांचे असेच विमान हे चालत असतात मित्रांनो की जेणेकरून अतिशय लक्झरियस. तुम्ही जर इथे बघू शकता, हे बघा, हे जे इथे मित्रांनो हे सगळ्यात याच्यात म्हणजे हे सगळा काही हे बिझनेस क्लास आहे मित्रांनो. हा जो काही हा बिझनेस क्लास आहे आणि या बिझनेस क्लास मध्ये जवळपास टोटल 161 भारतीय नागरिक होते आणि याच्यामध्ये 61 लोक हे बाहेरचे होते, इंग्लंडचे होते. त्याच्यानंतर काही पोर्तुगीज लोक देखील होते आणि अशा लोकांनी याच्यामध्ये प्रवास केला होता. जर तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये हे जे काही बिझनेस क्लास आहे, या बिझनेस क्लासमध्ये इथे सीट आहेत की ज्याच्यामध्ये 4, 4, 8 आणि 12 असे 6 असे टोटल 12 सीट याच्यामध्ये आणि पुढे अजून 6 सीट आहेत मित्रांनो. म्हणजे टोटल 16 सीट इथे आपल्याला हे बघायला मिळत असतात. याच्यानंतर जर आपण बघितलं तर हे सगळं इकॉनॉमी क्लास आहे, हे इकॉनॉमी क्लास आहे आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर हे परत इकॉनॉमी क्लास आहे. असं हे पूर्ण बोईंग विमान 787 हे निघालं होतं लंडनसाठी. कुठून निघालं तर दिल्लीवरनं हे निघालं. दिल्लीवरनं हे निघाल्यानंतर अहमदाबादला थांबलं. अहमदाबादला इथे त्यांनी स्टॉप घेतला आणि मग तिथून ते निघाले होते. पण अतिशय काही वेळामध्येच, पण याच्यामध्ये जे काही कॅप्टन होते सुधीर बनवाल यांनी देखील मेसेज दिला होता. मे डे असा एक मेसेज देण्यात येतो. या मे डेचा अर्थ की दुर्घटना होणार आहे किंवा दुर्घटनेच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि आता आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता, असा एक मेसेज या पायलट यांनी दिला होता. आता पायलटचा पण जर विचार केला तर या पायलटला जवळपास 340 दिवसाचा अनुभव होता. 340 दिवस पायलट विमान उडवण्याचा अनुभव होता. म्हणजे हे हवर्स मध्ये कॅल्क्युलेट होतं मित्रांनो. म्हणजे 24 इंटू 340 जर केलं, जो काही आकडा येईल तेवढा अनुभव या पायलटला होता. आता हे जे विमान आहे, हे विमानचे विशेषतः अशी मित्रांनो, जर तुम्ही बघत असाल याच्यामध्ये तुम्हाला दिसणारे अतिशय लक्झरियस विमान आहे मित्रांनो, अतिशय लक्झरियस विमान. हे बघा, बोईंग म्हटलं म्हणजे अतिशय लक्झरियस. ही जी काही कंपनी, या बोईंग कंपनीने हे बनवलं होतं आणि हे दिलं होतं एअर इंडियाला. एअर इंडियाने हे विकत घेतलं होतं, एअर इंडियाने हे परचेस केलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रवासी गोष्टी सुरू केल्या होत्या. बघू शकता अतिशय दुर्घटना जी काही झाली ती अतिशय, आजचा जो काही दिवस आहे तो अतिशय, जे बिचारे लोक याच्यामध्ये होते अतिशय हसी खुशी, कोणी जात, कोणी तिकडनं आले होते, कोणी इकडनं तिकडे जात होते. त्यांचा जो काही आयुष्याचा प्रवास होता तो आयुष्याचा प्रवास इथेच खुंटलेला आहे मित्रांनो.